काय आज रोडगी गिडगी बनणार आहे की नाही? बनणार आहे ना वो. सगळे मिळून तर बनवून राहिलो रोडगे आम्ही. हा का? सगळे बोललो काय? मंदा आहे, सविता आहे आणि अश्विनी आहे ना आपलं घर. हो, काय एवढ्या लोकांचं हे केलं तू ना? काऊ ना, काय झालं? ते नवीन पोरगी आहे तिच्याने एवढ्या लोकांचं होईन काय? होते ना, सगळे मिळून असतं करून राहिले. हो, कसाला नाही होत काय? आता हर वर्षी तर करत होती मी. हा व ती हात बरा असतात मग काही वाटत नाही. ते नवीन पोरगी करते ते, तिला सवय झाली पाहिजे ना की हर वर्षी आपण मिळून करतो बा. हाव काय? त्यांच्या घरी ठेवती. आपल्या घरी जागा आहे म्हणून सगळे येते करायला. करू द्या ना भाऊजी, काय होते, करू लागते त्या मदत. बसो बाई, तू त्या बहिणीचा सपोर्ट घेशील ना? मी काय नाही म्हणत कधी करायचं, पण आपल्या घरात एक पेशंट असल्यावर आपण कार्यक्रम नाही घेत. आता होते ना, त्यात काय आहे, मी मदत करतो. चांगलं आहे, तुम्हाला जे पटन ते करा तुम्ही. आता काय बोलू मी? त्यात काय आहे भाऊजी, पटासारखं. तुम्ही कार्यक्रमात राहणार नाही तर कसं वाटन? काय वाटणार आहे त्याच्यात? येतो मी जेवायला. हा काय? या जेवण करायला. तुम्ही अशाच करून राहिले. ज्या दिवसापासून मी पडली आहे त्या दिवसापासून भांडणच करून राहिले तुम्ही तर माझ्याशी. तुला काही जरवत नव्हती ना? तू पाहिजे किती भाई आहे मला सांगतं. मला माहित होतं काय की मी पडून जाईन. लोक म्हणते म्हातारपणी नवरा बायको चांगले राहते, असे हे भांडते माझ्यासोबत. हाव काय? भांडतो मी त्यासोबत आहे ना? तुला चांगलं समजवणं ही गुन्हा आहे नाही? अरे भाऊजी जाऊ द्या तर. अनिता आणि योगेश सगळं पाहत आहे, करते ते. ठीक आहे पटते तुम्हाला तर करा, मला काय सांगता. ये जा जेवण करायला तर येसान ना, बस मग. हा व जेवायला येतो मी. नाश्ता विस्ता बनवायला लावू काय? हा व बनवायला लावणं वेळ होईना जेवण करायला. ठीक आहे, बनवायला लावतो. आई गहू किती काढू? कहाण न बाई, 15 पाल्या काय? 15 पाल्या. हाव काय? 15 पाल्या काढू काय? हाव लागणच ना. मग संध्याकाळी थोडी स्वयंपाक करायला लागते, तेच नेते त्या घरी. ठीक आहे ना, मग 15 पाल्या काढतो नाही. हाव काढून घे, मग योगेश येते, योगेश पटकन दळून आणून देते. ठीक आहे ना आई. अजून काय काय खायला लागते आई? तुरीची डाळ काढतो, लावून दे कुकर मध्ये, येते नसते आता थोड्या वेळात. हाव काय? नाश्ता बनवून घेतो नाही. हाव नाश्ता बनवून घे ना. मग सोयीनाथ जेवण करायला तर बनवून घे. आणि त्या येते. सांगू त्यांना कोणते कोणते कामं करायचे तर त्या करते. हा बाई, तू ते काढून किडून घे आणि नेमंदी आवरून घे स्वतःच. हा बाई, तसंच करतो. ठीक आहे, मग मी नाश्ता बनवून घेतो आणि मग ते गहूही काढून घेतो ना, आवरून घेतो स्वतःच. हा त्या येतीनच ना, त्याच्या कारण तू आवरून घेऊन घे. ठीक आहे ना. संजे धजे की उज बन ठन की बाण चलाऊंगी मैं नई नैन के. आईना जरा निहार लूं रंग का रंग निहार ले. सजी धज गई रे आज सजना के लिए, सजी धज गई रे सजना के लिए. पागलच आहे मी, काय गाणे म्हणते तर. चला बाबा, कामं पडले अजून आणि गाणे म्हणते मी नाही. चांगलं असते असं कामं करताना किंवा आपण तयार होताना गाणं म्हटलं तर मस्त वाटते नाही का? तुम्ही पण माझ्यासारखेच असं ना, असेच करत असाल ना. आपल्या चॅनलला लाईक करत जा, मग शेअर करत जा आणि सबस्क्राईब पण करा आणि छान छान कमेंट पण करा. तुम्ही पण माझ्यासारखे आहे ना? मला सांगा, तुम्ही जर तयारी करत असाल तर तुम्ही हे गाणं म्हणत असाल ना? मी तर म्हणतो. काय बाबा, इथं आले तर एक सिरियलनी पाहणं होत आहे माझ्यानं. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काम 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 काम. काय करू ह्या कामाचं? त्यात हे रोडग्या पार्टी. जर घरात केलं असतं पटकन संपलं असतं, पण नाही. चला जाऊ द्या. बापरे, मस्त साडी घातली आज. हाव काय? तुम्हाला आवडली काय? हा मस्त दिसून राहिला कलर. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. फोटो माझा काढ नाही. हाव काय? तुम्ही गाणे म्हणते वाटते. हाव काय? तू कोणतं गाणं म्हणत होती? आता मी कसं सांगू मी कोणतं गाणं म्हणतो? कामही करायची, पटकन सांग. मी कशाला सांगू? मी नाही सांगत. ठीक आहे विचार, नको सांगू तर काम सांग, काय आहे काम तर. तुम्ही असेच का करता तो? 2 मिनिटात आलं की लगेच चालले, इथं जाऊ दे तिथं जाऊ दे. अगं कामं असतात मग, तुला माहिती आहे ना. आईनं सांगितलं होतं की गहू काढून ठेव म्हणून रोडग्यासाठी, तर ते दळून आणायला लागते. अजून ताक सांगितलंय मठ्ठा करायसाठी. हाय का हो, एवढ्या अर्जंटमध्ये का बोलवलं? मेसेज करतो. अहो अर्जंटच आहे ना, आता स्वयंपाक करायचा आहे ना, त्याच्या कारण. आज रोडग्याचा कार्यक्रम वाटते ना? कुठं आहे? आपल्या घरी आहे ना वो. हा काय? आपल्या घरी रोडग्याचा कार्यक्रम घेतला? ही निवडणूक आम्ही कामं करत राहते. जाऊ द्या ना, घेऊ द्या ना. ठीक आहे बिचारे, येतो मी दळण गिळण घेऊन. नाही अजून काही आणा लागते काय सांगून दे. तुम्ही की नाही आईला विचारून घ्या एक वेळेस. ठीक आहे ना, आईला विचार. तुम्ही मस्त दिसून राहिली पण. ठीक आहे, आता किती वेळा तारीफ करसान? त्यात काय आहे, बायको माहीत आहे ना, दुसऱ्याची थोडी आहे. अच्छा ठीक आहे बा. म्हणता तुला गोष्ट माहीत पडली का? कोणती हो? ते नाही का ती फ्रेंड? काय झालं तिले? काय नाही, गेला आता राहुल तिला भेटायला. हाव का? हो गेलो होती का ते? तो तिचा फोनच नाही आला ना मला. हो काय? तुला फोन नाही आलाय ना? व्हॅलेंटाईन डेचा भेटायला गेलता तो. हाव काय? चांगला आहे ना मग नाही? हा व भेटायला गेलता ना, मस्त. चांगलं झालं. हा तिला विचारायचं राहिलं लग्नाची तारीख किती काढली तर. आता संध्याकाळी बोलतात आज तिच्यासोबत. हाव का व? ठीक आहे ना, बोलून घे. मेसेज करून घ्यायचा मग. करतो ना आता, फोन बोललं तर बरं वाटते. ठीक आहे बाई, चल मग मी येतो. आई अजून आऱ्या मारा. हा व मी येतो ना खाली. मस्त दिसून राहिली व अनिता. हा व मस्त दिसते लक्ष्मीसारखी. हाव का मावशी? हा व मस्त दिसते, तुला कोणताही कलर चांगला दिसते. आई मी आता किचन मध्ये पाहतो. डाळ गिल लावून दे कुकर मध्ये. ठीक आहे ना आई? चुलीवरची डाळ चांगली लागेल नाही? आली का मंदा?
घरी नाश्ता गिष्टा बनवला आणि आली. यांले जायचं होतं शेतात तर मग नाश्ता गिष्टा बनवून दिला. हा का व बरोबर आहे व. काय टाकलं गंजामध्ये शिजायले? काय नाही व, डाळ टाकली. डाळ शिजून जाते आणि चुलीवरची डाळ मस्त लागते ना खायला, नाही काय? हा ना, वेगळाच टेस्ट लागते. आता तर आम्ही काही एवढं टाकत नाही. नाही सासू बिसू राहिली तर मग टाकून देत असतो आणि त्या पाहत बसते. हा व बरोबर आहे ना. पहिले गावात राहू मी तर करो बाई ह्या गोष्टी. आता काय नाही. आता त्या फ्लॅटमध्ये गेल्यावर कुठं काय भेटते व, जागाच तर राहत नाही. हाव काय? हा बरोबर आहे. तुम्ही पहिले गावात राहत ना. लता नाही आली? काकू अंदर बसले? हाव काय? आणि ते अश्विनी आली आहे ना, काकूसोबत बोलते. हाव का व? म्हटलं चाल बाई पटापट करून घेऊ. नाही हाव ना, बरोबर आहे ना. होते मावशी, होत नाही तर काय पटकन होते. हा व व्हायलाच पाहिजे ना. काकूच्या घरी लय जागा आहे. हा व तिनं सोडली आहे ना चुलीसाठी जागा. बरं आहे ना, पाहिजेच असते गावामध्ये. कुठेही म्हणा काही काम पडते ना. हा व काम तर कधीही पडते. तिची जुनी किचन आहे हे, नाही स्वयंपाकघर तिचं. हाव ना, काकूचा मस्त आराम चालू आहे. नाही आता काय करू व, नाही काय गमत तर नाही आहे पण आता काय करू शकते. नाही हाव काकू तसंच असते ते. एवढ्या उशिरा आली व? काय नाही, आली होती 5 मिनिटं झाले आणि त्यासोबत बोलत होती. अश्विनी काय करते व? आणि त्यासोबत बोलते त्या दोघी. कोशिंबीर बनवून राहिल्या त्या. हाव का व? तर डाळ शिजायला टाकली आहे तर भाजी शिजायला टाकून देऊ. नाही हा व मावशी तसं करू ना. तुम्ही पटपट चिरून चालून घ्या. हा ना, हर वर्षी काकू अशी मस्त भाजी करे ना, पण ह्या वर्षी काकू बसल्या नाही. तुम्ही चांगलं करता व. तुम्ही इथं मस्त करते, करा ना. मंदाला करायला लावतो, मंदा किती मस्त करते. हाव का काकू? मी चांगली करते काय मग व? घरातच बसवा जेवण करायला? ठीक आहे ना काकू, घरात बसू जेवण करायला. हे तर वावरात गेले औषध फवारणी करायला. हाव का व? सुनील व तेही गेले पण ते येतील. असंच राहते ना, कामाचे दिवस आहे सध्या. नाही मस्त चूल पेटते व, काही दुकान नाही होत, काही नाही होत. हा व काड्या चांगल्या आहे ना. काकून मस्त चमचे लावून ठेवले. हा व अर्धा सामान इथंच ठेवलाय. करत असतो मी कधी कधी इथं स्वयंपाक करतो ना, चहा घ्याही बनवून घेत असतो. आणि तूप कीप बनवायचं काम पडलं तर मग तूपही बनवतो चुलीवर. हाव काय? आणि त्यानं बनवला की नाही चुलीवर स्वयंपाक? नाही व अजून. कुठं बनवला? बनवायला लावा ना. कुठं गेली ते? येईन ना घरातले कामं झाल्यावर. किती लय मस्त मेथी आहे. नाही हाव ना, बाबानं शेतातून आणली ते. हाव काय? म्हणून मस्त आहे व. बाजारात लय शिडी राहते. हा बाजारातली कशी एक दिवस पहिले तोडलेली असते, मग दुसऱ्या दिवशी येते बाजारात, त्याच्या कारण. हा व तसंच असते. करमते का अनिता इथं? करमते बा ताई. हाव काय? मला तर पहिले काही करमायचंच नाही. हाव काय? हाव ना, आता काय 8 महिने झाले असं मला मी येऊन इथं. हाव काय? पहिले कुठे राहत होत्या? पुण्याला होते, लग्न झाल्यावर 1 वर्ष. हाव काय? माहेर पुण्याचंच आहे तर पुण्यालाच राहत होते. तर मग यंदा नोकरी होती पुण्याला, मग तिथंच नोकरी करत होते. हे कंपनीचा जॉब गेला त्यांचा, मग येऊन गेलो. आणि माझाही जॉब गेला होता. हाव काय? तुम्ही नोकरी करत होते काय? हाव जात होते का कंपनीमध्ये? हाव काय? मग पुन्हा नाही हे केलं काय? लय पाहिलं वाट 4-5 महिने, पण मग सगळी सेविंग सगळं संपून गेलं होतं. मग काय करणार होतं? हाव बरोबर आहे. आताही बरं चाललंय ना इथं? हाव बरं चाललंय इथं. हाव चाललंय इथं बरं. इथं काही किराया भरायला लागत, त्या कारण परवडून जाते. हाव काय? चांगलं आहे ना, बरोबर आहे ना. शहरात मग कसं घर पाहिजे स्वतःचं, नाही तर मग भाडं भरा, हे करा ते करायला पुरते ना. हाव ना. तुमचं माहेरी पुण्याचंच आहे ना? हाव पुण्यातच आहे माझं माहेर. माझा दादा बाहेर राहते. बाहेर कुठं? अमेरिकामध्ये राहते माझा दादा. हाव काय? गेला नाही का मग तुम्ही कधी? नाही व, दादा मागच्याच वर्षी गेला अमेरिकाला. फुल फॅमिली घेऊन गेले काय? नाही, आता जाणार आहे. वहिनीचा विजा वगैरे निघालाय, दादा येणार आहे आणि जाणार आहे. मग त्या तुमची आई जाणार असेल ना? नाही, आई नाही जाते सध्या, कारण माझी डिलिव्हरी वगैरे आहे ना, त्याच्याकरता आई काही जात नाही आहे. हाव काय? चांगलं आहे मग. हाव. बाबा नाही का तुमचे? नाही बाबा नाही आहे. हाव काय? येत जा मस्त बोलायला बसायला. हाव आता कशी अशी हालत आहे ना, त्याच्या कारण येणंही होत नाही. हाव ना, बरोबर आहे. तुम्ही वरच्या गल्लीत राहते, आम्ही खाली राहतो. हाव तेही आहे. आता मला तर काही माहित नाही किती दूर आहे तर, आणि 10 मिनिटं लागतात व इथून. हाव काय? येजो ना. हाव येईन ना. मग जॉब गिब नाही करत का तुम्ही कोणता? सध्या तर नाही करत बाई. चालू होता विचार की पार्लरचं करायचं, पण आता हेच झालं, त्याच्या कारण काही केला नाही त्याचा कोर्स. हाव काय? तू काही करत नाही काय? पाहतो आता करायचं काय तर. हाव का हो? चालू आहे डीएड नाही तर डीएड करायचं. हाव काय? टीचरीसाठी ना? हाव. तुमच्या सासूबाई आहे ना तुमच्यात राहते की मग मंदाताईमध्ये राहते? त्या पहिल्यापासून मंदाताईमध्येच आहे तर तिकडेच राहते. त्या कुठे गेल्या तर मग मी करतो. हाव काय? चांगलं आहे ना. नाही हाव. कधी आहे तुझ्या फ्रेंडचं लग्न? हाय ना ताई, अजून तारीख काही काढली नाही आहे. हाव काय? मस्त दिसून राहिली तू. आता कसं आहे, काही करायचं जर म्हटलं नोकरी तर लेकराला सांभाळायला कोणी पाहिजे ना. हाव ते तर आहे ताई. आता कोणाच्या भरोशी सोडू शकतो आपण आपलं लेकरू? ते तर आहे ताई. घरात व्यवस्थित सांभाळणारा पाहिजे, मग आपण जाऊ शकतो सोडून. नाही हाव ते तर आहे.
आता पाहिन बाई हे लेकरू झाल्याच्या नंतर 3-4 वर्षानंतर काय होते तर. हा ते आहे ना, ती आहे ना तुमच्या घरी, ते पहा. हा आता दादा देणार आहे ना 1 महिन्यानंतर. हा काय चांगलं आहे ना मग, नाही दादाला शेतीत मदत करत जा म्हणजे व्यवस्थित होते नाही. हा व ते होते, आता काय करा नाही, चालू आहे आता विचार तसाच. हा व ताई काय करता नाही, घरात मदत केली तर लय होऊन जाते ना बायानं. शेवटी माणसं म्हणतेस ना आपल्याला, काय करता तुम्ही दिवसभर. ते तर आहे. आता पाहतं मीच तर हा कोपरा साफ करू दे, तो कोपरा साफ करू दे, नेमंदी कपडे ठेवू दे, सगळ्या गोष्टी पाहतो, सगळ्या A to Z गोष्टी पाहतो. तरी असंच राहते, काय करतो दिवसभर. ते प्रत्येक जणच म्हणत असते आपल्याला, काय करतो तू दिवसभर नाही. हा व ते तर आहे. दिवसभर कामं पुरतात मग, कपडे धुवा, आंघोळ करा, हे करा ते करा, सडा सारोन लय कामं पुरते. हा व अजून तर मी शिवाय शेतात जाऊन नाही पाहिलाय, शेतात जाईन तर अजून काम पुढं. तर मंदाताईच तर सकाळी उठतात, झाडझूड करतात, मग चहा नाश्ता पाणी स्वयंपाक, मग नळ येतात, पाणी भरतात, शेतात जातात येतात, पुन्हा स्वयंपाक करते, पुरा टाईम चालला जाते. हा व तेच आहे ना, 10-अर्धा घंटा भेटला असेल तर भेटला असेल त्यांना शांततेचा, नाही तर नाही दिवसभर चालूच राहते त्यांचं. घरी राहणं, दळण दळणं, हे करणं ते करणं लय पुरते. हा व ते तर आहे, काय करायचं नाही. येत जा मस्त गप्पा मारत जाऊ आपण. हा व झाले मावशी आहे ना रोडके. हा व मग व बनले ना, मस्त बनले पाय ना, मस्त भाजले ना. हा ना मावशी, तुम्ही होत्या तर भाजल्या गेले. हर वर्षी काकू भाजत होती. त्यात काय व, आता तिच्या हाताला दुखापत झाली म्हणून, नाही तर तिनंच केले असते. हा ना, हर वर्षी काकूच करे. ती झाली, वराणी झालं, भाती झाला, कोशिंबिरी झाली, आता जेवणाला वाढायचं फक्त. हा व ठीक आहे ना, आले असं माणसं तर वाढून द्या. हा आले आहे ना, वाढून देतो नाही. हा व पटकन वाढून द्या, मग मी जातो डब्बा घेऊन. हा ना, सुनीसाठी डब्बा घेऊन चालला मावशी नाही. हा व मला घरी जाणं आहे ना. कशाला जाता मावशी, राहणार सो बाई, आता मी 1 दिवसही थांबत नाही, जातो आता घरी. तर सून मी घरातच घेणार नाही. एवढ्या घाबरता का मावशी? हा पाय ना मावशी किती घाबरते. घाबराच लागते व बाई, काय करतं. आता काय आपल्याला म्हातार पण काढायचं आहे. बरोबर आहे मावशी. चाल मग सविता, ताट वाढून दे सगळेले जेवायले पटापट. हा व चल ना. असं आहे बा मंडळी, पा बनवलाय. लय भूक लागली बापा, लय वेळचा. हाव का व, मग जेवली का नाही पहिल्या पंक्तीले. अव काकू माणसं राहिले होते ना जेवण करायचे, मग काय करता. हा व स्वयंपाक बनू ताटं वाढू भूक लागतेच ना. आणि त्याला यायला किती वेळ लागते आता. येते ना मग येते ना. हा ना, काकू आपल्यासोबत बसले असतं बरं झालं असतं. ते पहिलेच बसली ना वा टेबलवर, तिला जेवता येत नाही ना नेमंदी हातानं. हाव ना, लय मस्त दिसून राहिलं बाई जेवण तर. मग व कोशिंबीर, भात, रोडगे, भाजी, वरण नाही मस्त लागते बा असं जेवण तर. एक वेळा जेवलं की बा संध्याकाळी जेवायचं वेळच नाही राहत. मस्त रोडगे खाल्ल्यावर असं वाटते एक झोपच घेऊन घ्या. मग घेऊन घ्या ना, काय काम आहे आता तुम्हाला. नाही बा मावशी, सकाळपासून आलाय, कामं नाही तर काय घरी. कर जा ना उद्या, त्यात काय. एक झोपा घेऊन घ्या, मग करा कामं. ऐकतं आणि त्याचं ताट वाढून ठेवलं तरी आली नाही. अरे तुम्ही जेवणाला सुरुवात केलीच नाही. आता करतो ना सगळ्याच्या संग, मग तोच वाट पाहताय मी. बाबा म्हणत होते की सगळ्यासाठी चहा करतो, मग चहा करतोय मी आता. हाव का व भाऊजीली काय आता जेवले तरी चहा पाहिजे. हा बाबा म्हणे सगळ्यासाठी चहा ठेव, मग चहा ठेवतोय. तुम्ही करा ना सुरुवात, मी येतो चहा करून. अहो माय ताट वाढलं ना तुझं. करतो ना मी. आणतो इथे भांडी आणतो ते भाजी भाताचे आणि मग बसतो. काय व माय, आम्ही आणलंच नाही. चहा होते तिथपर्यंत मी आणतो. बसा ना, जेवण करा ना. मी आणतो ना. नाही व बसा ना, करा जेवण सुरू करा, मी येतो 2 मिनिटात. हा व ये ना, ह्या माणसाचं असंच राहते बाई. आताच तर जेवले बरं, चहा प्यायची काय जरूरत आहे. जाऊ द्या ना ताई, मी आणतो करून. लय उरलं व येतं. कोशिंबीर केवढी मोठी आहे, वरण किती मोठं आहे, भात आहे. मावशी आज संध्याकाळचंही होते ना, उद्या सकाळचंही होते. हाव का व 2-3 दिवस स्वयंपाक करायचं काम नाही. तसंच राहते रोड घ्यायचं. बरं आहे बापा, नाही कोशिंबीर केली का व एवढी करायला पाहिजे होती. मावशी आणलं होतं बाबांनी मेथी, मग करलो आम्ही. आता आम्हाला काही समजलं नाही किती लागन ना काय लागन तर. हाव का व घेऊन जा ना मस्त भाजी भात वरण आणि हे काय म्हणते कोशिंबीर. हाव का व एवढं आणलं होतं का तुम्हाला डब्यात. काय होते मस्त घेऊन जा. हे बसून येतात तुम्हाला डायरेक्ट गाडीत. 4 वाजता आहे तुमची गाडी. हाव का व 4 वाजता गाडी आहे का. मग ठीक आहे बाई, करतो मी पटपट. आता काय 1 तर वाजलाय, अजून वेळ आहे मावशी, काही टेन्शन घेऊ नका. हा व 4 वाजता पोचून जाईन मी, 7 वाजतापर्यंत नाही लवकर पोचतात ना. चांगलं आहे. ते तुम्ही करा ना सुरुवात, मी येतो ना चहा देऊन. संग मग एवढं स्वयंपाक वगैरे केला, आता जीव संग मग त्यात काय आहे. तू कर ना बाई अश्विनी. काय थांबली, पहिले 2 जीवाची तू जेवण करून घे ना. किती वेळची उपाशी आहे. नाही मावशी, मी नाश्ता करून आणते, त्या कारण काही प्रॉब्लेम नाही मध्ये. हा टाईमवर मस्त नाश्ता पाणी करून घ्यायचा. करतो ना मावशी, करतो. हा ना, मी तिथे ते सांगत राहतो हे खाऊन घ्यायचं, खाऊन पिऊन घ्यायचं मस्त जे लागते ते. हा व काय करतो. येतो व चहा घ्या घेऊन आणि जेवणही करा मग तुम्ही. हा व ये ना. या मंडळी, तुम्ही जेवण करायला मस्त पानं वरण बट्टी वांग्याची भाजी कोशिंबीर मस्त या मस्त लागते. आमच्या इकडे तर सगळे अशी मिळून करते ना. आता मला ह्या वर्षीच माहिती पडलं. आता मी ह्या वर्षी नवीन आहे ना सध्या. बापरे लय पोट भरलं, आता उठायची इच्छाही होत नाही.
बाई नका उठू ना, इथंच लेटून जा. हा हो, अशीच इच्छा होते इथं झोपून राहायची. झोपा ना, संध्याकाळी इथं जेव जा. नाही व बिचारे, आता भांडे कुंडे घासतो ना, नाही काय? राहू द्या ताई, मी घासून टाकन. नाही व, चुलीवरचे गंज आहे, घासतो ना. मग तू म्हणशील अजून केला पसारा चालल्या गेल्या. नाही म्हणत ना, नाही म्हणत मी. नाही व, करू लागतो. चुलीजवळचं साफसफाई करा लागन, झाडझूड करून देतो. अहो ताई राहू द्या ना, करून घेईन ना मी उद्या. नाही व, सगळ्याच्या संगमंग केलं की पटकन होऊन जातं. अर्ध्या घंट्यात तर सगळं आवरणं होऊन जाईल. हा व, बरोबर आहे ना, सगळं करू लागा तिले. मग अजून पसारा कोण आवरण नाही काय? आणि त्याचं जेवण घेऊन जा तुम्हाला जे जे लागते ते. हा ताई, मी देते तुम्हाला डब्बे पाहिजे असेल तर. घरून डब्बा आणायला लावते व. दुरी आले आणायला लावते डब्बा. माझ्या घरचंही आणायला लावशी ना? ठीक आहे ना, मी ते पाठवतो आणि आणायला लावतो. घेऊन जा ना घरून. नाही व, आणते ते, काढूनच ठेवले मी. हा का व, फुल तयारीतच होती तू नाही? फुल तयारीतच राहा लागते. चाल बाबा, मी डब्बा भरतो आणि निघतो. गाडीची तयारी करतो आपली. रहा ना हो मावशी, येईन ना व नंतर तिच्या 7व्या महिन्याच्या कार्यक्रमाले. हाव का, ये जा ना मग. बोलवशील तर येईन. बोलवीन ना, ये जा ना. चला बापा, भांडे गिने घासतो, डब्बे गिबे भरून देतो. झाला आज कार्यक्रम. मस्त मजा आली आज कार्यक्रमात. चला मग मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. चला भेटू उद्याच्या भागात. ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद.